ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट शिकवत आहे। माझं नाव अमीर अवधूतकर। आज मी तुम्हाला प्रॅक्टिकलच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये 6वी प्रॅक्टिकल दाखवत आहे, जिचं नाव आहे व्हेरिएबल रजिस्टर, ज्याला आपण रिओस्टॅट असं सुद्धा म्हणतो। तर हे रिओस्टॅट अँड व्हेरिएबल रजिस्टरचं कनेक्शन, त्याची इन्फॉर्मेशन आणि त्याचं टेस्टिंग कशा पद्धतीने करायची आहे त्याच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। प्रॅक्टिकल चालू करण्याअगोदर जर तुम्ही माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर त्याला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जाता जाता व्हिडिओला लाईक करा। तर आपण प्रॅक्टिकलला स्टार्ट करतो। प्रॅक्टिकलचं नाव आहे व्हेरिएबल रजिस्टर। तुम्हाला जो इथे व्ह्यू पॉईंट दिसतं याचं नाव आहे व्हेरिएबल रजिस्टर, ज्याला आपण रिओस्टॅट असं सुद्धा म्हणतो। हा रिओस्टॅट 300 ओम 1 अँपिअरचा रिओस्टॅट तुमच्यासमोर ठेवलेला आहे। हा जो रिओस्टॅट आहे तो एका स्टँड मार्फत तयार केलेला आहे। त्या स्टँडवरती मध्यभागावर इथे तुम्हाला करेक्ट एक ॲस्बेस्टॉस, चिनी माती किंवा बॅकेलाईटपासून बनवलेली एक फ्रेम दिसते। त्या फ्रेमला इन्सुलेटेड पदार्थापासून तयार केलेली आहे। त्या फ्रेमवर इकडे तुम्हाला रजिस्टर वायर गुंडाळलेली दिसते। ही रजिस्टर वायर पूर्ण गोल राऊंड आकारामध्ये गुंडाळलेली आहे। प्लस ही रजिस्टर वायर जी आहे ती नायक्रॉन किंवा युरेकाची रजिस्टर तार याच्यामध्ये गुंडाळलेली आहे। त्याच्यानंतर याच्यावर बसवलेली जी सरकती आहे त्या सरकतीच्या साहाय्याने या तारेचा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला कमी जास्त करता येतो। म्हणजेच मी ही सरकती जर अशी फिरवेन तर हिचा रेजिस्टन्स वाढत जाईल आणि परत या बाजूला घेऊन दिला तर हिचा रेजिस्टन्स कमी होत जाणार आहे। असा हा व्हेरिएबल रजिस्टर, या रजिस्टरचा रेजिस्टन्स आपल्याला कमी जास्त करता येतो, म्हणून याला रिओस्टॅट म्हणजेच व्हेरिएबल रजिस्टर असं म्हणायचं आहे। त्याच्यानंतर हा जो रिओस्टॅट आहे, ह्या रिओस्टॅटचे 2 प्रकारचे रिओस्टर्स असतात, एक कार्बन रजिस्टर आणि दुसरा एक व्हेरिएबल रजिस्टर। म्हणजे रजिस्टरचं कार्य काय सर्किटमध्ये, तर व्होल्टेज ड्रॉप करणं आणि वाहणाऱ्या करंटवरती नियंत्रण ठेवणं। तर व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी हा जो रजिस्टर आहे हा आपण आपल्या आवश्यकतेनुसार याच्या साहाय्याने व्होल्टेज ड्रॉप करू शकतो। पण जो कार्बन रजिस्टर आहे, या कार्बन रजिस्टरच्या साहाय्याने आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार व्होल्टेज ड्रॉप करता येत नाही। तर अशा या व्हेरिएबल रजिस्टरचा सर्वात पहिला मी तुम्हाला रेजिस्टन्स मोजून दाखवणार आहे। त्यासाठी आपण मल्टीमीटर वापरणार आहोत। या मल्टीमीटरच्या साहाय्याने आपल्याला रजिस्टर चेक करता येणार आहे। हा रजिस्टर टोटल 300 ओमचा आहे, म्हणून मी या रजिस्टर्सला 2000 ओमवरती सिलेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या 2 वायर्स आहेत, त्या 2 वायर्स मी या रजिस्टरला जोडत आहे आणि रजिस्टरला त्या 2 वायर जोडल्यावरती तुम्हाला सध्या त्याचा जो रजिस्टर आहे तो इथे 0 ओम दिसतो आहे। ओके, तर हा जो रजिस्टर 0 ओम दिसत आहे त्या रजिस्टरला मी जर ही सरकती रजिस्टरवरची जर फिरवली तर नक्कीच तो रेजिस्टन्स काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे। तुम्हाला आता दिसत असेल रजिस्टर सध्याच्या कंडिशनला इथे 83 ओम आहे। मी थोडा आणखी वाढवेन तर तो आणखी वाढणार आहे। आत्ताचा रेजिस्टन्स 156 ओम झालेला आहे। तर अशा पद्धतीने मी जसं रेजिस्टन्सला पुढे सरकवत जाणार आहे सरकतीला तसा तो रेजिस्टन्स वाढत जाणार आहे। आता तो रेजिस्टन्स तुम्हाला 300 ओमच्या वर दिसतो आहे। अशा पद्धतीने हा सरकती जशी मी पुढे सरकवली तसा रेजिस्टन्स वाढत गेलेला आहे। जशी मी सरकती रिव्हर्स घेत येणार आहे तसा रेजिस्टन्स परत काय होत येणार आहे, कमी होत येणार आहे। तर अशा पद्धतीने हा रेजिस्टन्स कमी जास्त या रजिस्टरच्या साहाय्याने करता येतो, म्हणून याला व्हेरिएबल रजिस्टर्स असं म्हणायचं आहे। तर आजच्या प्रॅक्टिकलचं इन्फॉर्मेशन मी सांगितल्यावरती आता आपण कनेक्शन करायला सुरुवात करतो। तर माझा विद्यार्थी जो आहे साहिल, तो कनेक्शन तुम्हाला करून दाखवणार आहे। सर्वप्रथम कनेक्शन्स करताना त्याने ऑलरेडी कनेक्शन करून ठेवलेलं आहे। तर सर्वप्रथम फेज वायर या कनेक्शनला जोडणार आहे। फेज वायर रिओस्टॅटच्या इन्कमिंग टर्मिनलला जोडत आहे। ही फेज वायर रिओस्टॅटच्या इन्कमिंग टर्मिनलला तो जोडत आहे। रिओस्टॅटचे इन्कमिंग टर्मिनल आहे, त्या इन्कमिंग टर्मिनलला त्याने फेज वायर जोडलेली आहे। त्याच्यानंतर रिओस्टॅटचा जो आउटगोईंग टर्मिनल आहे त्या आउटगोईंग टर्मिनलला त्याने आउटगोईंग वायर जोडलेली आहे। म्हणजेच पुढे सप्लाय घेऊन जाण्यासाठी लॅम्प लोडला कनेक्शन देण्यासाठी आउटगोईंग वायर याला जोडलेली आहे। तर अशा पद्धतीने साईडने इथे वायरी जोडलेल्या आहेत। वायर
बायस कनेक्शन कंप्लीट केल्यावर सर्वप्रथम मी हे जे कनेक्शन आहे ते सिरीज बोर्डमध्ये स्टार्ट करत आहे. सिरीज बोर्डमध्ये कनेक्शन स्टार्ट केल्यावरती मी सिरीज बोर्डच्या सहाय्याने पहिलं बघितलेलं आहे की लॅम्प डिम पेटलेलं आहे, म्हणजे जे कनेक्शन केलेलं आहे ते ओके आहे, म्हणजेच क्लोज सर्किटमध्ये आहे. त्यासाठी मी सिरीज बोर्डमधली पिन आता पॅरलल बोर्डमध्ये टाकत आहे. पॅरललमध्ये टाकल्यावरती आता तो लॅम्प तुम्हाला पेटलेला दिसतो आहे. ह्या लॅम्पला आता सध्या तो जेवढा पेटलेला दिसतो त्याच्यापेक्षा तो थोड्या प्रमाणात डिम पेटत गेलेला आहे. ओके, तुम्हाला दिसतो लॅम्प जसा मी या रेजिस्टन्सचा वाढवलेला आहे तसा तो लॅम्प काय होत गेलेला आहे, डिम पेटत गेलेला आहे. तुम्ही बंद करा.